नमस्कार मंडळी, मी मुंबईकर चॅनलमध्ये मी माधवी चव्हाण तुमचं स्वागत करत आहे. आणि आज आपण आलेलो आहे गणेश टॉकीजवळ आणि आज आपण कव्हर करणार आहोत भेजा किंगला. भेजा किंगचा नवीन माझा जवळ होतं आणि आता भेजा किंग हे आलेलं आहे गणेश टॉकीच्या एकदम अपोजिट साईडला. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार दादा. नमस्कार. तुझं नाव काय? ही माझी गाडी जी आहे भेजा किंग, हे मला खरं तर माझ्या डोक्यात जे आलं ते वर्षभरापूर्वीपासून आलं. पण वर्षभराचा अभ्यास केल्याच्या नंतर लोकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लालबागमध्ये गाडी टाकणं याचं सगळ्यात पहिलं रिझन होतं की लालबाग, वरळी, लोअरपैल हा सगळा जो पब्लिक आहे हा खायला भेजा जातो दादर ठिकाणी. त्यांना स्वतःच्या स्थानिक ठिकाणी भेजा खायला मिळत नाही. बरोबर. त्याच्यामुळे इकडे लालबागच्या ठिकाणी गाडी टाकायचा हा माझा खूप आधीपासूनचा विचार होता आणि नंतर देवाच्या कृपेने त्याची अंमलबजावणी झालेली. आता माझ्या गाडीचे दोन वैशिष्ट्य आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती आहे क्लीनलीनेस, स्वच्छता. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आहे क्वालिटी. आता स्वच्छता बघायला तुम्ही सगळं बघू शकता. जो इथे उभा असतो माझ्या सकट त्याचं सगळं आम्ही सगळं साफ करतो. तुम्ही पूर्ण खालचं जरी बघाल तर आम्ही सगळं काही साफ ठेवतो, एकदम क्लीन ठेवतो. खूप हायजीन आहे, खूप हायजीन आहे आणि क्लीनली. आणि दुसरी गोष्ट जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये जे आमचे मसाले आहेत ते आम्ही GW खामकर लालबागचे पारंपरिक तुम्ही कुठले जातात. मशीनचा आम्ही त्यामध्ये वापर नाही, तो मिक्सर पावडर येत नाही, तो कुठला मसाला जो आहे तो आम्ही वापरतो. सगळं म्हणजे जे माझे जे 1-2 जे आमचे स्पेशल मसाले आहेत जे प्रोपोर्शनमध्ये आम्ही त्याच्याकडनं खास करून कुटून घेतो, जे तुम्हाला रेडीमेड मिळणार नाही, ते फक्त माझ्याकडेच मिळणार. आणि दुसरी गोष्ट आहे तेल मी फक्त आणि फक्त सफोला गोल्ड हेच यूज करतो. इतर कोणताही पाम तेल किंवा लो क्वालिटी सनफ्लॉवर ऑइल मी यूज करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा माझं जे काही पदार्थ आहे तो जेव्हा तुमच्या जीवेला लागेल तो जीवेला थेट तुमच्या हृदयातच पोचेल. पाहिलं दादाने सगळा दादाचा जो सेटअप आहे आणि जो कार्ड आहे तो पूर्णपणे एकदम हायजीन आहे आणि सगळे तुम्ही बघू शकता एकदम क्लीन आणि खूप छान असं आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्या डिशची मेकिंग ही सुरू झालेली आहे. आपण ऑर्डर केलेला आहे भेजा तवा फ्राय आणि तुम्ही पाहू शकता तव्यावर हा भेजा जसा तेलामध्ये आल्यावर जे त्याचं ते पाणी आहे ते तडतड कसं होतं आहे ते. आणि या तव्यावर जे मसाले याच्यामध्ये पडणार आहेत, जो भेजा फ्राय होताना त्या जसे मसाले पडत चालले त्या डिशमध्ये तसा त्या मसाल्याचा जो अरोमा आहे, जो स्मेल येतो डिश बनवताना, की डिश बनण्याच्या आधीच असं झालं की कधी ती तोंडात जाते, इतका अप्रतिम त्याचा स्मेल येतो. चला तर मग पाहूया. तर मंडळी तुम्ही पाहू शकताय आपला भेजा तवा फ्राय हा आलेला आहे. कशी वाटली टेस्ट? बहुत साल के बाद खा रहा होता है. महाबलेश्वर में खाया था तभी क्या 50 रुपये था. अभी तो आ गया भेजी के साथ अपना भी आ गया भेजो. पहिली बार नहीं वो महाबलेश्वर में खाया था. कशी आहे टेस्ट? आपण 10वी माहिती वगैरे सुरू आपण खायला त्याची वगैरे वाटते चांगली वाटते. व्यवस्थित आहे. मसाला म्हणजे आपल्या आहे कोकणी स्टाईलमध्ये ना. तर मंडळी
आपली डिश ही आपण मागवली होती भेजा तवा फ्राय, ही एक अप्रतिम डिश होती. आणि बोलाल तर कोकणी मसाल्याचा स्वाद जो आहे तो खूप अप्रतिम आहे. खरंच म्हणजे तुम्हाला मी ही डिश आहे ना एक खरंच मी रेकमेंडेड करेन की तुम्ही गणेश टॉकीजवळ आपले लालबाग चिंचपोकळीवाले तर असतील त्यांना माहीतच असेल, पण जे बाहेरची लोक आहेत त्यांना जर भेजा फ्राय खायचा असेल शिवडी काळा चौकी दादर वगैरे कुठेही असेल तर मी खरंच भेजा किंगला रेकमेंड करेन की तुम्ही या इथे एकदा टेस्ट करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी आम्ही आता भेजा तवा फ्राय खाल्ला आहे आणि आमच्या देवाने पण भेजा तवा फ्राय खाल्ला. बघू कसं वाटलं भेजा तवा फ्राय? छान होतं ना. तर आपल्या पब्लिकला सांगणार ना खायला इकडे या म्हणून. हां चला तर मंडळींच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.